नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजही गुरुवार म्हणजेच ते तर तुम्हाला माहितीच. अं, सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा आत्ताच माझी आंघोळ वगैरे जस्ट झाली आहे. स्वयंपाक पण काही झाला आहे, काही सगळे भांडे वगैरे पडले. तर टिशूला पाणी ठेवले कारण तिला स्कूलला जायचं आहे, कारण त्याच्यामुळे तिला आंघोळ वगैरे घालायची. तर आजचा असं काही लुक केला आहे मी. तर चला. तर आज आहे ना गुरुवार होता, गुरुवार असल्यामुळे ना मग म्हणलं चला उंबरठा लेपन वगैरे करून घेऊ. कारण की उंबरठा लेपन वगैरे केलं ना खरंच मनाला एक इतकं म्हणजे असं मन शांत भेटते ना. तर असं खूप असं उत्साह येतो प्रत्येक काम करण्याला. त्याच्यामुळे मी मस्त असं उंबरठा लेपन करून घेतलं. आणि त्या उंबरठा जो आहे ना त्याच्यावर आमचं ना जे सेफ्टी डोअर आहे ना त्याचं ही आलेली खालची पट्टी. त्याच्यामुळं ना उंबरठा काय असा प्लेन नाही आहे. त्याच्यामुळं आतून आणि बाहेरून थोडी जी जागा आहे ना तिथंच मी लेपन वगैरे करून घेते असते. आणि ना उंबरठा लेपन करण्यासाठी ना खरं म्हणजे आता यात्रेच्या वेळेस आहे ना जे गंगाजल होतं ना ते मला आणायचं होतं बरं का. आणि ते माझ्याकडून त्याचं जे गंगाजलचं ड्रम होतं ना ते गावाकडेच राहिलं विसरू. माझ्या ना कधी सकाळी लक्षात आलं की बाई हे पाहिजे होतं आणि ते गावाकडेच राहिलं. तर चला जाऊ दे, जे काय आहे आपलं ते मी नॉर्मली ते वापरलं. नंतर मस्त असं लेपन वगैरे करून घेतल्याच्यानंतर थोडीशी छोटीशी मला रांगोळ पण काढून घ्यावी. कारण की मग त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे लावून छान वाटतं. नंतर बाहेरचं लेपन वगैरे करून झाल्याच्यानंतर मग लगेच मी आतील आपल्या घरातली देवपूजा करायला सुरुवात केली. मस्त अशी देवपूजा वगैरे मी अगोदर देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली. नंतर मस्त असा दिवा वगैरे लावला, अगरबत्ती ते पेटवून घेतली. आणि असं देवपूजा वगैरे सगळं काय झालं ना खरंच मला आहे ना गुरुवारी एवढं असं उत्साहित वाटतं ना. आणि असं एकतर आता उन्हाळ्याचे दिवस खूप असा आळस भरल्याने होतो. स्पेशल जस्ट सोडून आले स्कूल बसमध्ये. तर आल्याच्यानंतर मी जेवण वगैरे केलं. आता जेवण केलं, इतका कंटाळा आला मला भांडे ते घासायचा. तर असं काही सगळं किचनवर पसार पडलाय. तर चला आता सगळ्यात अगोदर मेन काम म्हणजे मला ना किचन स्वच्छ करावं लागेल. कारण किचन स्वच्छ केलं तर बाकीचं काम आपल्याला सुधरतं, नाही तर कोणतं काम सुधरत नाही, कोणतं कसं करावं ते. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मी किचन स्वच्छता साफसफाई करून घेते. तर चला भेटू मग नंतर भांडे वगैरे स्वच्छ केल्याच्या नंतर म्हणलं चला गावाकडून आलेले हो ना. बॅग तशीच होती पॅकिंगची, अजून बॅग काढलीच नव्हती म्हणलं. कारण की बाहेरचं म्हणजे वरचे जे कपडे वगैरे होते ना बेडशीट वगैरे ते तुम्ही बघितलं ते धुण्यात त्याच्यातच माझे 2 दिवस सगळे वेळ निघून गेला. आणि आजचे मग हे कपडे ना सगळे कपडे ना मला धुवायचे होते. कारण जाताना खूप मजा वाटते. कारण आपण कसं आता कार्यक्रम म्हणलं की प्रत्येक वेळेस वेगवेगळी साडी घालायला आवडते बायकांना. त्याच्यामुळे घेऊन आल्यावरती काही नको नको होते. धुवून घड्या घाला, ते करा, परत तेच कामं होतात ना. मग नंतर इथं आवूंचे गुलालाचे त्याचे काही कपडे होते ते पण हे करायचे ते. आणि व्हाईट कपडे होते काही, ते सगळं सेपरेट मला वॉश करावं लागणार होतं. तर जाऊ दे, आता इथं प्रिशूचे पण भरपूर ड्रेस नेलेले होते मी प्रिशूचे पण. आणि कसं यात्रा आहे म्हणल्यावर मग माणूस थोडं 2-3 दिवस आमची यात्रा राहते ना, त्याच्यामुळे असे वेगवेगळे कपडे घालावंच लागतात. मग काय दुपारी उन्हाचं ना खूप ऊन पडलं होतं. मग प्रिशू पण आज लवकर आली ती स्कूलमधून. म्हणलं चला आता आपण आईस्क्रीम खाऊ. मस्त अशी आम्ही दोघींनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. आणि खरं सांगू आईस्क्रीम माझी बिलकुल टेस्ट नव्हती, पण आम्ही तशीच खाल्ली. कारण आता आईस्क्रीम टाकून तरी कशी देणार, आणि प्रिशू तर आमची बिलकुल टाकून देणार नाही. जेणेकरून आम्ही ती आईस्क्रीम खाल्ली. पण त्याचा फ्लेवर असं चॉकलेट म्हणजे नाव होतं, पण चॉकलेटसारखं बिलकुल फ्लेवर लागत नव्हतं. तर आम्ही तसंच काही खाऊन घेतली आईस्क्रीम. आणि उन्हाळ्याचा दिवस चालू आहे त्याच्यामुळं मग असं थोडंफार दुपारच्या वेळेस थंड वगैरे खाऊशी वाटलं. खरं सांगू भाजी चपातीने बिलकुलच खाऊ वाटत नाही. एकतर पाणी पिऊच माणसाचं पोट असं हे होतं आहे, फुल भरतं आहे. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे, आता दोघींनी मस्त असं आईस्क्रीमचा एन्जॉय घेतला. नंतर सगळं कामे वगैरे आवरून म्हणलं चला आता आपण ना केंद्रामध्ये जाऊया. केंद्रामध्ये गेल्यावर जशी स्वामींची ही होती पालखी. तर इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे सगळं असा गजर चालला होता, श्री स्वामी समर्थ असं. म्हणलं चला आता सगळं पटकन, तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला टाईम भेटल्यावर आम्ही जातोच गुरुवारचं. आणि इकडं आपले म्हणजे ना आरती वगैरे झाली त्यामुळे थोडीशी पब्लिक कमी झालेली होती. आणि हे बघा आपली स्वामींची मूर्ती. असं खूप असं मन प्रसन्न वाटत होतं. जो दिवसभरचा आपला जो काही आळस असतोय ना तो इथं गेल्यावर खूप असं मनाला मस्त वाटतं. तर चला आता आम्हाला घरी जाण्यासाठी निघायचं होतं.
आल्याच्या नंतर म्हणलं चला तर मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला. स्वयंपाकामध्ये बनवली होती मी फरसाणाची भाजी, चपाती, सलाड. तर एकदम माझ्या आहोनं ताट वगैरे करून देत होते रेडी. खरं सांगू का, स्वयंपाक करताना एवढं गरम होत होतं ना, अक्षरशः असं वाटत होतं ना स्वयंपाकच करून डायरेक्टली बाहेर जाऊन बसावा. पण नाही, आता ते तर आपल्याला करावंच लागणार ना. आपण नाही करणार तर करणार तरी कोण स्वयंपाक वगैरे ना. त्याच्यामुळं चला मग म्हणलं आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ.